हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा 8th स्टँडर्डचा स्टॅटिस्टिक्स हा चॅप्टर पाहत आहे. या चॅप्टरचा लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पर्सेंटेज बार डायग्रॅम पाहिली होती. पर्सेंटेज बार डायग्रॅम आपण कशी काढतो, तर जी आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन असणार आहे ती इन्फॉर्मेशन आपण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून घेतो आणि जे बार डायग्रॅम असणार आहे ती आपण सबडिवायडेड बार डायग्रॅमच काढणार आहे. परंतु तिचे जे स्केल असणार आहे ते मात्र आपण पर्सेंटेजमध्ये घेणार आहोत. 100 आउट ऑफ किती पर्सेंट असं आपण त्याचं स्केल घेणार आहोत. बार डायग्रॅम किंवा बार ग्राफ पर्सेंटेजसाठी कशी काढणार आहोत हे आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं आहे. होपफुली तुम्ही होमवर्कमध्ये ते एक्झाम्पल कॉपी करणार होता, बार ग्राफ काढणार होता फॉर पर्सेंटेज, तो काढला असेल. आपण आज तुमच्या प्रॅक्टिस सेट 11.3ला स्टार्ट करणार आहोत. बघा आपल्याला काय सांगितलं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, टेक्स्टबुकच्या पेज नंबर 73वर शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय पर्सेंटेज बार ग्राफ. आपल्याला जी गिवन इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला पर्सेंटेज बार ग्राफमध्ये दाखवायची आहे. मग इन्फॉर्मेशन काय दिली आहे, डिव्हिजन ऑफ स्टँडर्ड आहेत, डिव्हिजन्स दिले आहेत ABCD या 4 डिव्हिजन्स आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स सिक्युरिंग ग्रेड A आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. आता स्टँडर्ड्स दिले आहेत, 8th स्टँडर्डच्या डिव्हिजन्स दिल्या आहेत ABCD. A ग्रेड ज्या मुलांना मिळाली आहे ती मुलं आपल्याला दिलेली आहेत आणि आपल्याला टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इथे फाइंड करायचं आहे. एकूण विद्यार्थी किती हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. कसं करणार पहा. प्रॅक्टिस सेट 11.3 आहे. आपल्याला फर्स्ट दिला आहे डिव्हिजन, त्यानंतर A ग्रेड किती मुलांना मिळाली आहे त्या ग्रेडचे नंबर ऑफ स्टुडंट्स दिले आहे आणि टोटल स्टुडंट्स आपल्याला दिले आहेत. असा चार्ट आपल्याला दिला आहे. डिव्हिजन कोणकोणते असेल, A, B, C आणि D या 4 डिव्हिजन्स असतील. 45 स्टुडंट्सला A ग्रेड मिळाले आहे A डिव्हिजनच्या आउट ऑफ 60. इथे 33 स्टुडंट्सला A ग्रेड मिळाले आहे आउट ऑफ 55. C डिव्हिजनमध्ये 10 स्टुडंट्सला A ग्रेड मिळाले आहे आउट ऑफ 40 स्टुडंट्स आणि D डिव्हिजनमध्ये 15 स्टुडंट्सला A ग्रेड मिळाले आहे आउट ऑफ 75 स्टुडंट्स. असा रेशो आपल्याला इथे त्यांनी दिला आहे. आपल्याला याचा पर्सेंटेज बार डायग्रॅम काढायची आहे. आता गिवन इन्फॉर्मेशनची पर्सेंटेज बार डायग्रॅम काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आधी याचे पर्सेंटेज आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील. ओके, मग आपण नेक्स्ट कॉलम करूया पर्सेंटेज. दिस इज द पर्सेंटेज. फर्स्ट बघा, डिव्हिजन दिले आहे ABCD. A ग्रेड किती मुलांनी सिक्युअर केली ते नंबर दिला आहे 45, 33, 10 अँड 15. आउट ऑफ टोटल स्टुडंट 60, 55, 40 आणि 75. आता आपल्याला A ग्रेड मिळवणाऱ्या मुलांचा पर्सेंटेज फाइंड आउट करावं लागेल. ओके, पर्सेंटेज फॉर सिक्युअरिंग A ग्रेड. मग ते कसं काढणार तुम्हाला माहिती आहे. 45/60 इंटू 100. 45/60 का, 45 स्टुडंट्सला A ग्रेड मिळाले आहे, टोटल स्टुडंट 60 आहेत. सो 45/60 इंटू 100 पर्सेंटेज आपल्याला मिळतील 75%. ओके, नंतर 33 डिवायडेड बाय 55 इंटू 100. 100ने डिवाइड करतो आहे बिकॉज आपण पर्सेंटेज फाइंड करतो आहे. इथे येतील 60%. 60% स्टुडंट्सला A ग्रेड मिळाले आहे डिव्हिजन Bमध्ये. लास्ट आपल्याला दिला आहे 10 अँड 40. 10 डिवायडेड बाय 40 इंटू 100. इथे मिळणार आहेत आपल्याला 25%. ओके, 25% इथे आपल्याला मिळतील. आणि पुढे नेक्स्ट आपल्याला दिला आहे 15 डिवायडेड बाय 75 इंटू 100. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं आहे, इथे किती पर्सेंटेज आपल्याला मिळतील, तर 20% आपल्याला इथे मिळणार आहेत. ओके, हे झालं 20%. बघा आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले आहेत. पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे हे आपण आधीही पाहिलं होतं. जी टोटल एंटिटी असणार आहे
ती एंटिटी आणि जी आपल्याला दिली आहे ती एंटिटी यांचा भागाकार इंटू 100 आपण करणार आहोत. ए ग्रेड 45 स्टुडंट्सला मिळाले आहेत. टोटल स्टुडंट 60 आहेत, म्हणून 60 आउट ऑफ 45 स्टुडंट्सला आपल्याला ए ग्रेड मिळाले आहे. म्हणून 60 आउट ऑफ 45 इंटू 100 आपण करतो आहे, कारण इथे आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो आहे. बी डिव्हिजनसाठी सुद्धा सेम असंच आहे. 33 स्टुडंट्सला ए ग्रेड मिळाले आहे आउट ऑफ 55 स्टुडंट्स, म्हणून 33 डिवायडेड बाय 55 इंटू 100 62 स्टुडंट्स असतील. पुढे 10 स्टुडंट्सला ए ग्रेड मिळाले आहे आउट ऑफ 40 स्टुडंट्स सी डिव्हिजनमध्ये. सो 10 डिवायडेड बाय 40 इंटू 100 25% आणि 15 डिवायडेड बाय 75 इंटू 100 20%. आता आपण प्रत्येक डिव्हिजनसाठी ए ग्रेड अचीव करणाऱ्या ए ग्रेड मिळवणाऱ्या स्टुडंट्सचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं आहे. फॉर डिव्हिजन ए 75%, डिव्हिजन डी 60%, डिव्हिजन सी 25% अँड डिव्हिजन डी 20%. आता आपल्याला याचा पर्सेंटेज बार ग्राफ काढायचा आहे. ओके, यासाठी तुम्ही ग्राफ पेपरवर 2 ॲक्सिस काढणार आहात, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. इथे तुम्ही 0 घेणार आहात, याला तुम्ही म्हणणार वाय ॲक्सिस. जी आडवी लाईन असणार आहे ती असणार आहे एक्स ॲक्सिस. हॉरिझॉन्टल लाईन इज एक्स ॲक्सिस अँड वर्टिकल लाईन इज वाय ॲक्सिस. 0 घेऊया. आता एक्स ॲक्सिसवर आपण काय लिहिणार आहोत तर डिव्हिजन लिहिणार आहोत. आय विल राईट डिव्हिजन ओव्हर हिअर. आणि वाय ॲक्सिसला आपण काय लिहिणार आहोत तर पर्सेंटेज सिक्युरिंग ए ग्रेड. ओके, पर्सेंटेज सिक्युरिंग म्हणजे मिळवणारे ए ग्रेड. ओके, ज्या स्टुडंट्सला ए ग्रेड मिळाले आहे ते स्टुडंट्स आपण इकडे लिहिणार आहोत. स्केल इम्पॉर्टंट असणार आहे. स्केल जेव्हा केव्हा तुम्ही बारग्राफ काढणार आहात, स्केल तुम्ही घ्याल ऑन वाय ॲक्सिस. आपण पर्सेंटेज काढतोय. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10%. ओके, आपण वाय ॲक्सिसवर स्केल काय घेणार आहोत 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10%. मग इथे घेऊया 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 अँड 100. सगळ्यात जे हायेस्ट स्केल असणार आहे ते किती असेल तर ते असणार आहे 100. 100 का तर आपण पर्सेंटेज फाइंड आउट करतोय. पर्सेंटेज डायग्राम आपण इथे दाखवतोय. पर्सेंटेज हे 100 आउट ऑफ कॅल्क्युलेट केले जातात, म्हणून इथे सगळ्यात हायेस्ट जे वाय ॲक्सिसवर स्केल असणार आहे हे 100 असणार आहे. आता बघूया. फर्स्ट आपल्याला डिव्हिजन जी आपण वाय ॲक्सिसवर लिहिणार आहोत ती आहे डिव्हिजन ए. ए डिव्हिजनमध्ये ए ग्रेड सिक्युअर करणारे 75% स्टुडंट आहेत. टोटल स्टुडंट जर 100% असतील, हा ग्राफचा हायेस्ट स्केल नेहमी 100 येणार आहे. तुम्ही ग्राफ जो ड्रॉ करणार आहे तो 100पर्यंत करणार आहे. ठीक आहे, इथे फॉर ए डिव्हिजन आपण ग्राफ ड्रॉ करतोय. ए डिव्हिजनसाठी 100पर्यंत जर आपण बार डायग्रॅम ड्रॉ केली, ही बार डायग्रॅम आपल्याला मधून कट करायची आहे. बार डायग्रॅम कुठे कट करणार तर 75%ला, कारण 75% स्टुडंट्सनी ए ग्रेड मिळवली आहे. 80 आणि 75च्या मध्ये जी स्लाइट डार्क लाईन असणार आहे तिथे 75 असणार आहे. 70पासून पुढे 5 लाईन्स तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात. आता हा भाग आपण क्रॉस लाईन्सने दाखवूया. तुम्ही वेगवेगळे नोटिफिकेशन्स दाखवू शकता. हे 2 सेपरेट असणार आहे, टोटल स्टुडंट्स आणि ए ग्रेड सिक्युअर करणारे स्टुडंट्स, असं आपण सेपरेट दाखवतोय. हे जे क्रॉस लाईन्स आपण काढल्या आहेत त्या स्टुडंट्सला ए ग्रेड मिळाली आहे, या स्टुडंट्सला मिळाली आहे का नो. इथे जे स्टुडंट्स येतील यांना ए ग्रेड मिळाली नाही. नेक्स्ट आपण पाहूया. बीमध्ये 60% स्टुडंट्सला काय मिळालं आहे तर ए ग्रेड मिळाले आहे. टोटल आपण बारग्राफ जो काढणार आहे तो 100%साठीच काढणार आहे इथे देखील. आणि जे मिळाले आहे स्टुडंट्सला ते किती असेल ए ग्रेड, ती 60% स्टुडंट्सला ए ग्रेड मिळाले आहे फॉर डिव्हिजन डी. मग 60 आपण बरोबर इथे 60च्या लाईनला 60% तुम्ही बारग्राफ डिवाइड करून घेणार आहात. क्रॉस लाईन्सने दाखवूया ज्या स्टुडंट्सने ए ग्रेड सिक्युअर केली आहे. आपण क्रॉस लाईन काढूया. इथे आपल्याला ए ग्रेड सिक्युअर केलेले स्टुडंट्स दाखवता आले. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे डिव्हिजन सी.
सी डिव्हिजनमध्ये 25% मुलांनीच 25% स्टुडंटनीच ए ग्रेड सिक्युअर केली आहे. पुन्हा आपण बार डायग्रॅम काढणार, कुठे 100%ची काढणार, आउट ऑफ टोटल स्टुडंट्स पर्सेंटेज आपण 100 आउट ऑफ कॅल्क्युलेट करतो. ही बार डायग्रॅम आपण काढली सी डिव्हिजनमधल्या स्टुडंट्ससाठी. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे तर किती % लोकांनी केलं आहे ए ग्रेड सिक्युअर केले आहे. 25%, 20 आणि 30च्या मध्ये करेक्ट 20 लाईन असणार आहे. 25च्या पुढे तुम्ही 5 लाईन्स काउंट करा. तिथे तुमचा 25 असेल. ग्राफ पेपरवर क्रॉस लाईन्स जर तुम्ही काढल्या, हे काय असणार आहे, असे स्टुडंट्स ज्यांनी ए ग्रेड सिक्युअर केली आहे सी डिव्हिजनमध्ये किती आहे तर 30 आणि 25च्या करेक्टमध्ये तुम्ही काढणार आहात. तिथे 25 असणार आहे, 25%. नेक्स्ट आपण बघूया डी डिव्हिजनमध्ये 20% स्टुडंट्सने ए ग्रेड सिक्युअर केली आहे. मग आधी 100%साठी आपण ग्राफ काढणार आहे ॲज युजल जसा सगळीकडे काढतो. मग हा जर ग्राफ आपण इथे काढला तर उरलं किती 20%. मग इथे 20% आपण ग्राफ डिवाइड करून घेऊया आणि 20% जे स्टुडंट्स आहेत त्यांनी ए ग्रेड सिक्युअर केली आहे असे स्टुडंट्स आपण क्रॉस लाईन्सने दाखवूया. दॅट्स इट. ही झाली आपली पर्सेंटेज बार डायग्रॅम. इथे आपल्याला सांगावं लागेल की ए ग्रेड सिक्युअर करणारे आणि नाही करणारे स्टुडंट्स कोणते. ठीक आहे, सिक्युअरिंग ए ग्रेड आणि हे काय असेल नॉट सिक्युअरिंग ए ग्रेड. मग सिक्युअरिंग ए ग्रेड आपण क्रॉस लाईननी दाखवलं आहे आणि नॉट सिक्युअरिंग ज्यांना ए ग्रेड मिळाली नाही ते आपण ब्लँक ठेवलं आहे. इथे तुम्ही वेगळंही काही करू शकता. तुम्ही डॉट्स काढू शकता, ह्या पोर्शन शेड करू शकता. यू कॅन डू एनिथिंग. हे झालं आपला एक्झाम्पल नंबर 1. डिव्हिजन ए ग्रेड सिक्युअर करणारे स्टुडंट्स, टोटल स्टुडंट्स दिले होते, त्यावरून आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले. ए डिव्हिजनसाठी 75% आहे. बार डायग्रॅम ड्रॉ केली. एक्स ॲक्सिसवर डिव्हिजन आहे, वाय ॲक्सिसवर पर्सेंटेज ऑफ सिक्युअरिंग ए ग्रेड आहे. स्केल तुम्ही लिहिला आहे ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10%, 10%, 20, 30, 40 अप टू 100% आपण लिहिला आहे. पर्सेंटेज आपण 100 आउट ऑफ कॅल्क्युलेट करतो म्हणून 100 हे इथे लास्ट स्केल असणार आहे. 100च्या पुढे 110 तुम्ही लिहिणार नाही, 100 लास्ट स्केल असेल. ए डिव्हिजनमध्ये 75% स्टुडंट्सने ए ग्रेड सिक्युअर केली आहे म्हणून जी बार डायग्रॅम आहे ही 75 पासून आपण डिवाइड केली. क्रॉस लाईन्सने आपण ए ग्रेड मिळालेले स्टुडंट्स दाखवतोय. बी डिव्हिजनसाठी 60% स्टुडंट्सने ए ग्रेड सिक्युअर केली आहे. सी स्टँडर्डमध्ये डिव्हिजनमधल्या स्टुडंट्सने 25% स्टुडंट्सने ए ग्रेड सिक्युअर केली आहे आणि डी स्टँडर्डमधल्या 20% स्टुडंट्सने ए ग्रेड सिक्युअर केली आहे. हे तुमची बार डायग्रॅम असणार आहे. व्यवस्थित ग्राफ पेपरवर बार डायग्रॅम तुम्ही कॉपी करणार आहात. 2 वेगवेगळ्या एंटिटीज आहेत, सेपरेटली तुम्ही शो करणार आहात. बार ग्राफवर कंपल्सरी स्केल एक्स आणि वाय ॲक्सिस लिहिणार आहात. राईट डाऊन. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे यानंतर वळणार आहोत. तुम्ही व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग पाहून तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा किंवा व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. वी विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. पहा, हा झाला क्वेश्चन नंबर 1. आपण क्वेश्चन नंबर 2कडे वळूया. टर्न द पेज. पेज नंबर 74वर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 दिला आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. आपल्याला एक ग्राफ दिला आहे. ग्राफ काय आहे ते बघा. ऑन एक्स ॲक्सिस फार्मर आपल्याला दिले आहेत. अजिता, यश, रवी अँड सुधा अशी 4 नावं आपल्याला दिलेली आहेत आणि पुढे काय दिलं आहे प्रोडक्शन इन फार्म. वाय ॲक्सिसवर आपल्याला त्यांच्या शेतामध्ये किती उत्पन्न झालं आहे ते दिलं आहे. स्केल बघा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10%. जे ब्ल्यू कलरचा बारग्राफ असणार आहे ते प्रोडक्शन ऑफ तूर असणार आहे आणि ते जे व्हाईट बारग्राफ आहे तो प्रोडक्शन ऑफ ग्रॅम असणार आहे. मग बघा, स्टेट द टाईप ऑफ द ग्राफ. कोणत्या प्रकारचा ग्राफ आहे हा तर पर्सेंटेज बारग्राफ हा असणार आहे. मी आन्सर्स फळ्यावर लिहिते. स्टेट द टाईप म्हणजे कोणत्या प्रकारचा बारग्राफ आहे
ते सांगा असं आपल्याला प्रश्न विचारला आहे. कोणत्या प्रकारचा ग्राफ आहे तर 100 हे त्याचा हायेस्ट स्केल आहे. इथे जे स्केल दिला आहे ते पर्सेंटेजमध्ये दिलं आहे. मग हा ग्राफ कोणत्या प्रकारचा ग्राफ असेल तर पर्सेंटेज बार ग्राफ. पर्सेंटेज बार ग्राफ. सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, काय आहे पाहूया. हाऊ मच पर्सेंट तूर प्रोडक्शन टू टोटल प्रोडक्शन इन अजिताज फार्म. बघा अजिताचं तूरचं प्रोडक्शन किती आहे टोटल प्रोडक्शनपेक्षा. टोटल प्रोडक्शन आहे 100%. बघा अजिताचा पहिला बारग्राफ आहे, त्या बारग्राफमध्ये ब्ल्यू कलरने तूरचं प्रोडक्शन दाखवलं आहे. ते किती आहे तर 60% इतकं प्रोडक्शन त्यांनी आपल्याला दाखवलं आहे. किती आहे तर 60% प्रोडक्शन आहे अजिताचं तूरचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. कम्पेअर द प्रोडक्शन ऑफ ग्रॅम इन द फार्म्स ऑफ यश अँड रवी अँड स्टेट हुज पर्सेंटेज प्रोडक्शन इज मोर अँड बाय हाऊ मच. बघा यश आणि रवीचं आपल्याला प्रोडक्शन कम्पेअर करायचं आहे. यशचा आहे 50% आणि रवीचा आहे 65%. मग किती जास्त आहे तर यश मोर आहे बाय 20%. यशचं प्रोडक्शन यश मोर बाय 20%. 50 आहे आणि नेक्स्ट जे आहे ते 70 आहे. 70 मायनस 50 किती उरणार 20%. मग यशचं प्रोडक्शन 20% जास्त आहे. ओके हे आपला आन्सर असेल. फोर्थ, हुज पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ तूर इज द लिस्ट. आता सगळ्यात कमी कोणाचं पर्सेंटेज आहे तर जो फोर्थ बारग्राफ दिसतोय तिथे जे ब्ल्यू कलरमध्ये असणारं प्रोडक्शन आहे ते सगळ्यात कमी आहे. ब्ल्यू कलरने जे प्रोडक्शन त्यांनी दाखवलं आहे ते प्रोडक्शन तूरचं आहे. मग सगळ्यात कमी कोणाचं झालं तर सुधाचं. 4th नंबरचा जो बारग्राफ आहे तो सुधाचा बारग्राफ आहे. मग सुधाचं प्रोडक्शन जे आहे तूरचं ते सगळ्यात कमी आहे. लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी. ॲट लिस्ट LEAST लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी. स्टेट प्रोडक्शन पर्सेंटेज ऑफ तूर अँड ग्रॅम इन सुधाज फार्म. आपल्याला प्रोडक्शन पर्सेंटेज लिहायचं आहे तूर आणि ग्रॅमसाठी. बघा सुधा सगळ्यात लास्ट जो बारग्राफ आहे तो 40% आणि 46 वरती असणार आहे 60%. मग फिफ्थ आपण लिहिणार आहोत तूर असणार आहे 40% आणि ग्रॅम असणार आहे 60%. 40% आणि 60% असं प्रोडक्शन असणार आहे. बघा एकूण 5 क्वेश्चन आहेत. 5 क्वेश्चनचे आन्सर्स बोर्डवरती आहेत. तुम्ही नोटबुकमध्ये आधी तुम्ही बारग्राफ पुन्हा एकदा पहा. नोटबुकमध्ये सगळे क्वेश्चन्स लिहिणार आहात आणि क्वेश्चन्सच्या खाली हे आन्सर्स लिहिणार आहात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आपल्याला दिलेला आहे. फॉर द फॉलोइंग डाटा कलेक्टेड इन सर्वे ऑफ सम स्टुडंट्स ऑफ 10th स्टँडर्ड फॉर सम स्कूल्स ड्रॉ पर्सेंटेज बार डायग्राम फॉर द डाटा. आपल्याला स्कूल दिले आहेत. ओके फर्स्ट स्कूल, सेकंड स्कूल, थर्ड स्कूल अँड फोर्थ स्कूल. इन्क्लिनेशन टुवर्ड सायन्स स्ट्रीम. आता 10वी नंतर किती विद्यार्थी हे सायन्स स्ट्रीमकडे जाणार आहे. 10वी नंतर तुम्हाला माहिती आहे स्ट्रीम्स असतात. कॉलेजला तुम्ही जाल तेव्हा सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. मग यामध्ये तुम्हाला दिलं आहे की सायन्स स्ट्रीमला किती विद्यार्थी जाणार आणि कॉमर्स स्ट्रीमला किती विद्यार्थी जाणार. तर फर्स्ट कॉलेजमध्ये 90 आणि 60, सेकंड 60-20, 25-25, 60 आणि 24. आपल्याला काय करायचं आहे तर याचा बार ग्राफ काढायचा आहे. ठीक आहे. याचे पर्सेंटेज तुम्ही कॅल्क्युलेट करा. सायन्स स्टुडंट्सचे पर्सेंटेज तुम्ही कॅल्क्युलेट करा. यासाठी तुम्हाला टोटल स्टुडंट्स काढावे लागतील. ओके 90 + 60, 60 + 20, 25 + 25, 60 + 24 असं तुम्ही कराल. त्यानंतर 90 स्टुडंट्ससाठी 90 डिवायडेड बाय 60 + 90, 60 + 90 इज 150. 90 डिवायडेड बाय 150 × 100 असं करून इथे तुम्ही पर्सेंटेज कॅल्क्युलेट करणार आहात आणि ही पर्सेंटेज बार डायग्राम ड्रॉ करणार आहात. बघा आपण स्टॅटिस्टिक्सच्या चॅप्टरमध्ये काय काय पाहिलं हे आपण एकदा रिवाईज करूया. ॲव्हरेज किंवा अरिथमॅटिक मीन म्हणजे काय आपण पाहिलं. कसं फाईंड करतो आपण. सम ऑफ टोटल जे काही आपल्याला दिलं असेल डिवायडेड बाय टोटल नंबर अशा प्रकारे आपण ॲव्हरेज काढत असतो. परंतु ॲव्हरेज जर आपल्याला जास्त
ती काढायचं असेल, सपोज 30 स्टुडंट्सचा ॲव्हरेज काढायचं असेल, 30 स्टुडंट्स आपल्याला ॲड करावे लागतील. ती ॲडिशन फार लेंदी होईल, म्हणून आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल पाहिलं होतं, जिथे आपण टॅली मार्क्स काढत होतो. टॅली मार्क्स काढताना 4 व्हर्टिकल लाईन्स, 4 उभ्या लाईन आणि 5वी लाईन ही तुम्ही तिरपी रेषा काढणार आहात, अशा पद्धतीने आपण पाहिलं होतं. त्यानंतर मीन जे आपण एक्स डॅशने दाखवतो त्यासाठी फॉर्म्युला होता समेशन ऑफ FI इंटू XI डिवायडेड बाय M. प्रॅक्टिस सेट 1.1 आपण पाहिला. त्यानंतर सबडिवायडेड बार डायग्रॅम आपण पाहिली आहे. प्रॅक्टिस सेट 11.2 आपण पाहिला. लास्ट आपण पाहिली पर्सेंटेज बार डायग्रॅम आणि आज आपण पाहिला आहे प्रॅक्टिस सेट 11.3. इथे तुमचा स्टॅटिस्टिक्स हा चॅप्टर संपला आहे. कीप स्टडीइंग. काही डाऊट असतील प्लीज कॉन्टॅक्ट मी. थँक्यू.